असा शासनाने सल्ला दिलेला आहे, सल्ला. मी तर GR दाखवला ना, GR आहे ना माझ्या हातात. याच्यात कुठे विक्री आहे का? कुठे विक्री आहे का? हा पहिला GR ते म्हणतात ना, कल्याण महानगरपालिकेचाच आहे, तुमच्याच लोकांनी काढलेला आहे. हा पहिला आहे. यात काय म्हटलंय? देण्यात 87 दिला शासनाच्या सल्ल्यानुसार. शासनाने सल्ला दिलेला आहे, आदेश नाही. तरी आम्ही तो मान्य केला. तरी त्याच्यात कुठे आहे का की विक्री करू नये? आता सुट्टीचा दिवस आहे, दुपारची लोक जेवायला जातील, रात्री जेवायला जातील, हॉटेलमध्ये जातील, काहीतरी बघतील काय मटण मिळतं का, चिकन मिळतं का. आजकाल महागाई एवढी वाढली आहे की पूर्वी 1 किलो मटणामध्ये पाव किलो बटाटा असायचा. आता 100 ग्रॅम मटणामध्ये 1 किलो बटाटा असतो. म्हणजे वासावरतीच जेवायचं असं मटणाचं जीवन आहे. एवढी महागाई वाढली आहे. नागरिकांच्या काय, तुमच्या पण, तुम्ही पण नागरिकच आहात. पत्रकारांनो हे विसरू नका. आम्ही भांडतो ते तुम्ही मटण चिकनची पण तुम्हाला पण आवड आहे खाण्याची. लोकांनी स्वीकारला आणि मोठा झाला ना, बोलले ना सगळे नेते. मी काय मला माहिती आहे, त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी पत्रकारांसमोर बसलेलो नाहीये. माझ्यावर आरोप केल्याने माझ्यावर आरोप केल्याने काय मला काय होतो? म्हणजे मला कमीत कमी ते लेखी तरी धरतायत आजकाल, नाही तर पूर्वी तर अनुलेखाने मारायचे. जितेंद्र आता कमीत कमी बोलतात तरी नौटंकी आहे. म्हणजे काहीतरी आहे ना. त्यामुळे जास्त लक्ष द्यायचं नाही त्यांच्याकडे, आपलं आपलं काम करत राहायचं. एक प्रकारे ही हुकुमशाही दृष्टिकोनातून देश चाललाय का? हा देश हुकुमशाहीकडेच चाललाय. अहो अख्खी मत चोरून नेली. काल सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमचा एक निकाल दिला. ईव्हीएम मध्ये घोटाळा केलेला. सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणार आहेत याच्यानंतर त्यांनी दिलेल्या निकालामध्ये तो निकालच पलटी झाला. म्हणजे ईव्हीएम मध्येच चोऱ्या झाल्या होत्या. आता वोट चोरी झाली ते ठीक, तोपर्यंत ठीक होता. ते ईव्हीएम मध्ये पण चोऱ्या सापडायला लागल्या. व्यवस्था कुठे चालली आहे हे नागरिकांनी बघावं. बताइए, आप कल्याण पहुंचे हो, तो जो आदेश है रूलिंग पार्टी के प्रवक्ताओं का कहना है कि आदेश है, वो 87 से आदेश है. आदेश क्या था? कोई आदेश आया था क्या? आदेश लिखा है क्या उसमें? इसमें स्वयं महानगर पालिका का ये आदेश है, ये सूचना है. उसमें वो कहते हैं कि 1987 को निकले परिपत्र के सुझाव दिया है. सुझाव, सल्ला, उसको सुझाव बोलते हैं, उसको आदेश नहीं बोलते. सुझाव और आदेश में फर्क है. और उसमें कहा है कि कत्ल खाने बंद रखो. उसमें ये नहीं कहा है कि बिक्री भी बंद कर दो. और मुझे नहीं मालूम मुर्गी को जानवर कहते हैं. मुझे अब थोड़ा शब्दकोश तलाशना होगा. मुर्गी को जानवर कहते हैं क्या? मुर्गी को जानवर कहते हैं क्या? कोंबडीला 4 पाय असतात काय? 2च पाय असतात ना. म्हणजे तो पक्षी झाला ना. पक्षी आणि जानवरामध्ये फरक आहे की नाही आहे? शब्द छल करू नका. कोंबडी कापण्यावर बंदी आहे आणि विक्रीवर बंदी आहे हे मला दाखवा. यांच्याच सर्क्युलर मध्ये दाखवा. चला. वर जे आहे शिव्या दिल्या